तर हे बघा अशा प्रकारे आणलेलं आहे. हॅलो गाईज, तर कोकण सिरीज नंतरचा हा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी SM4142 पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्लॉगमध्ये. तर मी आता चाललोय परेलला आणि ऑलरेडी मला लेट झालेला आहे आगमनासाठी. तर जाऊया फटाफट आणि आगमन रेकॉर्ड करूया, चला. तर गाईज पहिला गणपती आलेला आहे खेतवाडीचा राजा गणसंकुलमधून. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी भव्य दिव्य मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. तर आता गाईस आलेला आहे मुंबईचा सम्राट परेल वर्कशॉपमध्ये. खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह मुकुट आहे यावर्षी. गोल्डन मुकुट फायनली आलेला आहे मानाचा काळा चौकीचा महागणपती. काळा चौकीचा महागणपती आला यावर्षी. गाईस काळा चौकीचा महागणपती महालक्ष्मी रूपात आहे आणि फुल बॅलन्सिंग मूर्ती आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे आपल्याला सुजल भेटला आणि सुजलला दाखवण्याचं कारण म्हणजे त्यांनी इकडे आपल्याला या ठिकाणी छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. आणि सुजलचा सुद्धा चॅनल आहे SM4142 ब्लॉग्स, बरोबर? कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्हिडिओ असतात त्याच्यावरती? मी म्हणजे लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हल वगैरे गणपती आगमन. ओके, म्हणजे सर्व काही आपल्या चॅनलवरती बघायला मिळते. तर सुजलने आपल्याला ही गणपती बाप्पा मोरया काहीतरी छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. पण कोणतेही गिफ्ट छोटंसं असण्यापेक्षा त्यांनी आणलं त्याच्यामध्ये ते खूप मौल्यवान आहे. थँक्यू सुजल. गणपती बाप्पा. तर हे बघा अशा प्रकारे आणलेलं आहे, पाईप क्लिनरपासून बनवलेलं. जस्ट राहुल ब्लॉग या ठिकाणी लिहिलेलं आहे. थँक्यू सुजल, आवडलं मस्त. फायनली राहुल दादाला भेटलो आणि गिफ्ट वगैरे दिलं आणि मग गेलो पुढे आगमन रेकॉर्ड करायला. प्रॉपर दाखवताना आली, पण ही मूर्ती आहे ना टिश्यू पेपरपासून बनवलेली आहे.
तर गाईस यावर्षी उदंड ढोल पथकांचा मेन मोटिव्ह आहे शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम्सवरती, म्हणजे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात त्यावरती त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. चला गाईस, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि जाऊ आता घरी. पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग सोबत. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.